तर एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। भूपती यांच्यासह तब्बल 60 माओवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय। यामध्ये 10 हे माओवाद्यांच्या विभागीय समितीचे सदस्य असलेलं मोठं कॅडर आहे। आजच्या घडामोडीमुळे गडचिरोली जिल्ह्यामध्ये जवळपास माओवाद मुक्त झालेला देशातला पहिला जिल्हा ठरलाय। तर माऊली चळवळीच्या इतिहासातील सगळ्यात मोठी धक्कादायक आणि देशाच्या सुरक्षा यंत्रणेला दिलासा देणारी ही बातमी पुढे आली आहे। माओवाद्यांच्या संघटनेमध्ये सर्वोच्च असलेला 40 दशक माओवादी संघटनेला उंचीवर नेणारा, त्यांच्या बौद्धिक चेहरा अशी ओळख असलेला संघटनेतील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा नेता मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनूने 60 माओवाद्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर रात्री उशिरा आत्मसमर्पण केल्याची एक मोठी बातमी समोर आली आहे। तब्बल 60 माओवाद्यांचा पोलिसांसमोर आत्मसमर्पण झालंय, ही मोठी बातमी आपण बघतोय। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याकडे। महेश, ही मोठी बातमी समोर येते, काय अधिकची माहिती? हॅलो महेश, आवाज येतोय? हो, येतो प्रियंका, ही सगळ्यात मोठी देशातली आपण आजची बातमी बनू शकतो, कारण गेल्या 40 वर्षापासून देशातल्या माओवादी चळवळीचा मोठा चेहरा हा भूपती आहे। कारण ज्यावेळी पीपल्स वॉर ग्रुपची माओवाद्यांच्या संघटनेची स्थापना झाली 1970च्या दशकात, ही स्थापना जी आहे कोंडापल्ली सीतारामय्या यांनी केली होती। आणि त्यावेळी जे मोजके चेहरे उस्मानिया विद्यापीठातून शिकून बाहेर पडले होते, त्यामध्ये 2 भाऊ होते, मल्लोजुला कोटेश्वरराव आणि मल्लोजुला वेणुगोपाल। यामध्ये मल्लोजुला कोटेश्वरराव किशनजी पश्चिम बंगालच्या चकमकीत ठार झाला होता, तो माओवाद्यांचा खूप मोठा नेता होता। आणि वेणुगोपालही हा खूप मोठा कॅडर आहे। या दोघांची कारकीर्द ही गडचिरोली जिल्ह्यातून 1982च्या दशकात सुरू झाली होती। आणि त्यावेळी इथून गडचिरोली जिल्ह्यासह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर पर्यंत माओवादी संघटनेच्या दंडकारण्यात त्यांचा प्रवेश झाला। तिथून ओरिसा ते झारखंड, पश्चिम बंगाल पर्यंत त्यांनी माओवादी संघटनेला बळकटी दिली। आपण जर बघितलं तर भूपतीचं महत्व जे आहे ते माओवाद्यांच्या कॅडरमध्ये टॉप 2 असला तरी तो टॉप 1 सारखा आहे। कारण भूपती हा माओवाद्यांचा बौद्धिक चेहरा म्हणून त्याला ओळखलं जातं। आणि महत्वाचं म्हणजे भूपतीने, त्याला सोनू असं नाव सुद्धा माओवाद्यांच्या संघटनेत आहे। काही काळ नागपूर, ठाणे, भिवंडी या काळातही सुरुवातीच्या काळात कामगारांच्या वस्त्यांमध्ये जाऊन माओवाद्यांच्या संघटनेचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला होता। त्यानंतर भूपती हा गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सक्रिय झाला होता। माओवाद्यांच्या दंडकारण्य झोनल समितीचा सदस्य, त्यानंतर माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य असा त्याचा प्रवास आहे। आणि माओवाद्यांच्या पोलिस ब्युरोचा तो सदस्य आहे। 6 कोटीपेक्षा जास्तीचं बक्षीस त्याच्यावर। महेश, मोठी बातमी समोर येते, 60 माओवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।